नमस्कार मित्रांनो, जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यातील बरेचसं काम उरकत आलेलं आहे. काही ठिकाणी अजून काम चालू आहे, परंतु प्रगणक यांनी घराची माहिती भरताना काही महत्त्वाच्या गोष्टींवरती, प्रश्नांवरती या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. कारण जर आपण चुकीचा पर्याय त्या ठिकाणी निवडला असेल, तर आपल्या चार्ज ऑफिसरकडून आपल्याला त्या प्रश्नाबद्दल शहानिशा केली जाऊ शकते. ॲक्च्युअल स्थिती त्याच्या ग्राउंड लेवलला काय आहे ती बघितली जाऊ शकते. त्यामध्ये बघा, पहिला प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक 7, गणना घराच्या वापरासंबंधी खात्री. गणना घर जे आहे ते बऱ्यापैकी ठिकाणी, काही ठिकाणी त्यात कुणीही नाही अशा सिच्युएशनमध्ये नजर चुकीने म्हणा किंवा कन्फ्युजनने म्हणा ते लॉक दाखवलं गेलं. परंतु लॉक घर हे फक्त केव्हा आपण यूज करत असतो, जेव्हा त्या घरातील लोक काही कारणास्तव टेम्पररीली बाहेर गेलेले असतील तर अशा घरांची माहिती इत्यंभूत घेऊन, समजा जर सुट्टीवरती जास्त दिवस गेले असतील, आपलं काम पूर्ण होईपर्यंत ते आले नसतील, तर ते घर सुपरवायझर आणि चार्ज ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाने आपण त्याची स्थिती लॉक किंवा रिकामी असं ते करू शकतो. नंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, पिण्याचा पाण्याचा मुख्य स्रोत. गव्हर्नमेंट बऱ्यापैकी योजना आणून पाण्याची उपलब्धता प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घराला जाईल या पद्धतीने नियोजन करत असते. परंतु काही कारणास्तव काही वस्त्या किंवा शेतातली घरे या ठिकाणी जर पिण्याच्या पाण्याची उपलब्धता नसेल, तर तो पर्याय व्यवस्थित पद्धतीने भरणं आवश्यक आहे. म्हणजे ते प्रक्रिया केलेलं पाणी आहे की नाही आहे. समजा जर ते बोर किंवा विहिरीतनं डायरेक्ट घेत असतील, तर ते प्रक्रिया न केलेलं पाणी म्हणावं याची इत्यंभूत माहिती आपल्या माहिती पुस्तकात दिलेली आहे. त्या पद्धतीने ते आपल्याला नोंदवणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, प्रकाशाचा मुख्य स्रोत. आपल्या भारतात ऑलमोस्ट प्रत्येक घरी वीज पोहोचलेली आहे असं गृहीत धरून जर कुणाकडे वीज कनेक्शन नसेल, तर आपल्याला प्रॉपर त्यांची माहिती त्या पद्धतीने वीज कनेक्शन नाही अशी नोंदवायची आहे. जर आपल्या चार्ज ऑफिसरने विचारणा केली तर आपल्याकडे त्यासाठी पूर्ण माहिती आपल्याकडे त्या घराची असावी. त्यानंतर शौचालयाची उपलब्धता. शौचालय काही जण सार्वजनिक यूज करतात किंवा काही ठिकाणी नाहीच आहे, परंतु सार्वजनिक गावामध्ये ते यंत्रणा असेल तर तो सार्वजनिक ठिकाणी यूज केला जातो. अशा पद्धतीची माहिती आपल्याला लिहिता येऊ शकते, परंतु ती सुद्धा आपल्याला खात्री केल्यानंतरच ती माहिती लिहायची. त्यानंतर स्वयंपाकघराची उपलब्धता आणि LPG कनेक्शन. ग्रामीण भागामध्ये अजूनही बऱ्यापैकी ठिकाणी गॅस आहे, परंतु लाकूड वापरलं जातं, तर ते सुद्धा आपल्याला ज्या पद्धतीने घरमालक आपल्याला माहिती सांगतायत ती माहिती प्रॉपर पद्धतीने नोंदवणं आवश्यक आहे. आणि त्याचाच लागून पुढचा जो प्रश्न येतो, स्वयंपाकासाठी मुख्य इंधन गॅस असेल तर गॅसचा वापर एक्सपेक्टेड आहे. समजा आपण जर चूल लिहिलं, मालकांनी सांगितलं, पण ते थोडं कॉन्ट्राडिक्टरी होतं आणि आपले चार्ज ऑफिसर आपल्याला त्याची विचारणा करू शकतात. या सर्व गोष्टी आपल्याला बारकाईने बघायच्या आहेत, कारण बऱ्यापैकी ठिकाणी काम पूर्ण झालेलं आहे आणि चार्ज ऑफिसर आपल्या लेवलने डेटा व्हेरीफाय करताना या गोष्टी आपल्याला पुन्हा एकदा ते चेक करून आणि ते बदल आवश्यक असेल त्या ठिकाणी बदल करण्यास सांगतायत. त्यामुळे आधीच माहिती भरताना प्रॉपर पद्धतीने भरली तर आपल्याला होणारा पुढचा त्रास हा कमी होऊ शकतो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.